जंतर मंतर का सीजन 2 बहुत ही जल्द शुरू होने जा रहा है। कॉकरोच जनता पार्टीचा जंतर मंतर सीझन 2 लवकरच येणार. होय, कॉकरोच जनता पार्टीचा जंतर मंतरवरचा सीझन 2 भारतानंच नव्हे तर संपूर्ण जगानं पाहिला. नीट पेपर फुटीवरून सुरू झालेलं देशव्यापी आंदोलन, या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा मिळालेला प्रतिसाद आणि थेट शिक्षण मंत्री राहिलेल्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, या यशस्वी आंदोलनाची दखल घेतली गेली. पण त्यानंतर जंतर मंतरचा दुसरा सीझन कधी सुरू होणार यावरती सोशल मीडियावरती अनेक लोक कमेंट्स करत होते. याची चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होत होती. यातच आता कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जंतर मंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार असं त्यांनी म्हटलं आणि सोशल मीडियावरती नव्या चर्चेला उधाण आलं. आता सरकारला धडकी भरवणारा कॉकरोचच्या जंतर मंतरचा सीझन 2 नेमका काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एक मोठी घोषणा केली. जंतर मंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार आहे. दुसऱ्या सीझन मध्ये काय असेल आणि त्यात कोणत्या समस्या हाताळल्या जातील याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. यानंतर आता सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी सीझन 2 बद्दल बोलताना सांगितलं की सीझन 2 च्या माध्यमातून शिक्षणाच्या मुद्द्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. या नव्या टप्प्यामध्ये केवळ एका मुद्द्यावरती भर न देता देशभरातील सरकारी शाळांची दयनीय अवस्था आणि ढासळलेली शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या मुद्द्यावरती देशव्यापी मोहीम राबवली जाणार आहे. अकार्यक्षम सरकार आणि अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करण्यासोबतच देशव्यापी लिसनिंग टूर सुद्धा सुरू करण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. स्वातंत्र्याच्या दिवसापासूनच एक मोहीम सुरू केली जाणार आहे, ज्यात शिक्षणाच्या मुद्द्याला प्राधान्य दिलं जाणार आहे, ज्या अंतर्गत पालक आणि नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की त्यांनी आपापल्या सरकारी शाळांना भेट द्यावी, सामाजिक पाहणी करावी आणि तेथील परिस्थितीची नोंद करावी, सत्य उघडकीस आणावे आणि त्यात सुधारणा करण्यास मदत करावी. एवढंच नाही, तुम्ही त्या सरकारी शाळांची पाहणी केल्यानंतर ती पाहणी किंवा ते मुद्दे जे काय आहेत ते प्रश्न ते आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यानंतर पुढची रणनीती जी आहे किंवा पुढचा मुद्दा पुढचं पाऊल जे आहे ते उचललं जाईल, अशी ही माहिती यावेळी कॉकरोच जनता पार्टीकडून देण्यात आली. सौरभ दास म्हणाले की देशातील तरुण सध्या जबाबदारी घेत आहेत आणि लवकरच एक विकसित भारत उदयास येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. अभिजित दिपकेने देखील या संदर्भात सोशल मीडियावरती पोस्टही शेअर केली. त्यात गावांमधील मुलं ही देखील भारताचे भविष्य आहेत. दिपकेनं आपल्या आणखीन एका पोस्टमध्ये म्हटलं, #स्कूल ठीक करो. स्वातंत्र्याची 80 वर्ष उलटूनही गावागावांमधील मुलांना शाळेत मूलभूत सुविधांसाठी विनवणी करावी लागू नये. एक देश म्हणून ग्रामीण भागातील मुलांच्या बाबतीत आपण अत्यंत वाईट प्रकारे अपयशी ठरलो आहोत. या स्वातंत्र्य दिनी सीजेपी गावागावांमधील सरकारी शाळांमध्ये सुधारणा करण्यासाठी स्कूल ठीक करो ही मोहीम सुरू करणार आहे, अशी घोषणा अभिजित दिपकेनं केली. त्यामुळे आता जंतर मंतर सीझन 2 हा शाळांच्या मुद्द्यांवरती, खास करून सरकारी शाळांच्या मुद्द्यावरती भर देणार, एवढं मात्र नक्की. दरम्यान कॉकरोच जनता पार्टीच्या या जंतर मंतर सीझन 2 च्या घोषणेसाठी कॉकरोच पार्टीनं बैठकीसाठी दिल्लीमध्ये पाहणी करत होती. या बैठकीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे जे काही व्हॉलंटियर्स आहेत ते देखील येणार होते. कॉकरोच जनता पार्टीचे सदस्य यावेळी येणार होते. त्यामुळे बैठकीसाठी हॉल मिळावा यासाठी कॉकरोच जनता पार्टी अनेक ठिकाणी दिल्लीमध्ये पाहणी करत होती. परंतु त्यांना दिल्लीमध्ये कोणीही भाड्यानं हॉल द्यायला तयार होत नव्हतं, असा दावा अभिजित दिपके यांनी केलाय. हॉलवाल्यांवरती दबाव टाकला जात होता. मोठ्या मुश्किलीनं एक हॉल मिळाला, त्याची पावती सुद्धा आहे. पण त्याच दिवशी सकाळी हॉल मालकांना धमक्या मिळाल्या आणि त्यानंतर तिथं बैठक झाली नाही किंवा त्यांना परवानगी मिळाली नाही, असाही खुलासा अभिजित दिपकेनं यावेळी केलाय. एवढंच नाही, त्यांनी माध्यमांशी बोलताना संबंधित पावती सुद्धा दाखवली आणि यावरून सरकारला लक्ष केलं. भैया सीजन 2 स्टार्ट करो. अब की बार 420. बहुत सारे लोग इंस्टाग्राम पर कमेंट कर रहे थे कि सीजन 2 कब आने वाला है जंतर मंतर. उन लोगों को मैं कहना चाहता हूँ, जंतर मंतर का सीजन 2 बहुत ही जल्द शुरू होने जा रहा है और सीजन 2 जो रहेगा मोदी की इस्तीफा. 420 का वो सीजन 3 में 420 का इस्तीफा लो. क्या चाहते हो? मोदी नितिन गडकरी, मोदी. अभिजित दिपके म्हणाले की भारतीय जनता पार्टी हे सर्व काही घडवून आणत आहे. भाजपच्या कृती आणि शब्दांमधून देशातील तरुणांमध्ये असलेली भीती स्पष्टपणे दिसून येत आहे. अशा कृतींमुळे आम्ही घाबरू असं त्यांना वाटत असेल तर त्यांचा मोठा गैरसमज आहे.
दरम्यान यावरून सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष राणका यांनी देखील प्रश्न विचारला। या प्रकरणात दिल्ली पोलीस काय करत आहेत? दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे का? पोलीस केवळ भाजपसाठी काम करतायत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आणि यावरून आता प्रकरण चांगलंच तापलंय। दरम्यान आता कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतर सीझन 2 म्हणजे स्कूल ठीक करू या मोहिमेमध्ये नेमकं पुढचं प्लॅनिंग कशा पद्धतीने असणार आहे, कशा पद्धतीने ही मोहीम राबवली जाईल आणि ही यशस्वी ठरते का हे देखील पाहावं लागेल। परंतु कॉक्रोच जनता पार्टीचा हा सीझन 2 सरकारला धडकी भरवणारा असेल एवढं मात्र नक्की। तरी कॉक्रोच जनता पार्टीच्या या सीझन 2 बद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।